नमस्कार शेतकरी राजांनो, क्रांती बायोटेकमध्ये सर्व शेतकरी राजांचे सहर्ष स्वागत। आज क्रांती बायोटेक तंत्रज्ञान शेतकऱ्याचं फायद्याचं की तोट्याचं याविषयी आपण जाणून घेण्यासाठी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये कपाशीचं पीक कसं डोलतंय याबाबत क्रांती बायोटेकचं पूर्ण आपण इथे दाखवित आहोत। आपण बघू शकतो की त्या झाडाला आलेल्या फांद्या वगैरे सगळं इथे आपण सविस्तर आता बघणार। थोडं झाडाला तसं तिरकं करा। बघा, मी आता खालून रेकॉर्डिंग करतोय। झाडांच्या फांद्यापासनं बघा किती जवळजवळ अशा फांद्या आहेत ते बघा, बोंडे बघा, सगळ्या गोष्टींनी आज दाखवतोय आपल्याला। एक झाड नव्हे, प्रत्येक झाडाचं तीच सिच्युएशन आहे। ही पात्यांची सिरीज बघा, ही सविस्तर धान उत्पादक शेतकऱ्यांच्या एरियामध्ये नव्यानं कापूस लागवड झालेली आणि त्यातल्या त्यात अशा पद्धतीचा प्लॉट दिसणं दुर्भाग्य म्हणा की सौभाग्य म्हणा शेतकऱ्याचं। कुठेही आपल्याला झाडाच्या खाली पातीगळ दिसणार नाहीत। झाडाच्या बुडाशी बघितलं नगण्य असं पात्याचं गळणं आहेत। आपण पात्या बघू शकता, सगळ्या गोष्टी आपल्याला इथं जाणून येईल। या क्षेत्रामध्ये हे आहे मुंढाळा गावातील गोकुलदासजी कोमुतवार यांच्या शेतातील हा प्लॉट, तालुका सावली, गावाचं नाव आहे मुंढाळा। आता मी तुम्हाला पूर्ण असं दाखवतोय वाकून। ही बोंडाची सिरीज बघा, खालून पुढापासून फांद्या आणि बोंड बघा। या एरियामध्ये अशा पद्धतीचा बघा बोंडे दिसते झाडातले। आणि झाडाचं महत्त्वाचं कलर, सध्या याच्यावर कोणत्याही पद्धतीचे पाखरं नाही आहेत। हे सगळं संपूर्ण तंत्रज्ञान क्रांती बायोटेकचं नी यांना दिलेले आहेत। आपण बघू शकता कपाशीमध्ये फांद्या आणि पात्यांचं सर्वत्र आपल्याला दिसून येईल। आणि किती जवळजवळ फांदे आहेत बघा, असं वाटत नाही की हे पूर्ण असं चिपकवलेलं झाड आहे।